नमस्कार दिव्यांग बांधवांनो. मागील 2 महिन्यापासून मी जवळपास बऱ्याच दिव्यांग बांधवांचं UDID कार्ड चेक केलं किंवा त्यांच्या आधारवरून UDID कार्ड काढून दिलं. याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात जवळपास मी चेक केलेल्या दिव्यांग कार्डांपैकी जवळपास 30 ते 40% UDID कार्ड डुप्लिकेट आहेत. डुप्लिकेट म्हणजेच की त्यांची ऑनलाईन कुठली नोंद नाही. ते दिव्यांग आहेत नाही आहेत हा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, पण ते दिव्यांगच नाहीत. त्यांनी सरळ सरळ UDID कार्ड डुप्लिकेट बनवलेलं आहे. आता मी नाव नाही सांगू शकत, माझा जो सर्व डाटा आहे, पण आपण कोणाला कशाला हे करायचंय. त्यांना आतापर्यंत त्यांनी मानधन सुद्धा घेतलंय, शासकीय योजना सुद्धा लाटल्यात आणि मागील 2 महिन्यात जवळपास 30 ते 40% दिव्यांगांना हे मानधन बंद झालंय. याच्यामध्ये काय झालंय, जे ओरिजिनल दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा याचे झळ सहन करावी लागत आहे. म्हणजेच काय झालंय, जे ओरिजिनल दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या काही त्रुटीमुळे, डॉक्युमेंटच्या त्रुटीमुळे त्यांचे सुद्धा मानधन बंद झाले. पण याच्यामध्ये जे डुप्लिकेट दिव्यांग होते यांचे सुद्धा पूर्णपणे नुकसान झालेले आहे. त्यांना इथून पुढे मानधन मिळणार नाही. आणि जे आपले ओरिजिनल दिव्यांग बांधव होते त्यांचे मानधन चालू करून देण्याचा आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. कोणाचं UDID कार्ड आधारला लिंक नाही, आपण त्यांना मदत करत आहे. किंवा UDID कार्डची KYC बाकी आहे, त्याची KYC करायची आहे. आणि हो, हयातीचा दाखला बनवून आपल्या तहसीलमध्ये जमा करायचा आहे. अजून सुद्धा बऱ्याच दिव्यांग बांधवांना ज्यांना मानधन बंद झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, आपला हयातीचा दाखला, आपलं आधार कार्ड, आपलं UDID कार्ड आपल्या तहसील कार्यालयात जमा करायचं आहे. आणि हो, वरून कोणाला जर अडचण आली तर त्यांनी माझ्याशी संपर्क नक्की करा किंवा कमेंट करून मला सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येईल. धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.